Welcome to Sir Shiksha Learning App. I am Shaila. Welcomes you in today's video. Today we are going to start class 6, unit number 2, lesson number 2.4, and the lesson name is The Mouse Merchant. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 6वीचा युनिट सेकंड मधला 2.4 हा लेसन घ्यायचा आहे, ज्याचं नाव आहे द माऊस मर्चंट. मर्चंट म्हणजे काय, तर मर्चंट म्हणजे व्यापारी आणि माऊस म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे माऊस म्हणजे उंदीर. मग आता आपण हे हेडिंग वाचल्यानंतर आपल्याला थोडीशी हसायला येते किंवा गंमतशीर हे हेडिंग वाटते. माऊस मर्चंट म्हणजे उंदराचा व्यापारी. आता उंदराचा व्यापार कोणी करतंय का, तर या पूर्ण जी हेडिंग आहे यावरती डिपेंड ही स्टोरी आहे. एक सुंदर अशी कथा यामधून आपल्याला प्रेझेंट केलेली आहे आणि का त्याला ते द माऊस मर्चंट असं नाव दिलेलं आहे बघा. तर ही स्टोरी आपण आधी काय करूया, शिकूया, म्हणजे त्यावरून कळते आपल्याला की जे हेडिंग आहे ते अतिशय योग्यपणे दिलेलं आहे. नाउ फर्स्ट आय रीड द फर्स्ट पॅसेज, देन आय विल एक्सप्लेन द meaning of it. Once a rich merchant was scolding his lazy son. Scolding म्हणजे काय, ओरडणे. एकदा काय झालं तर एक व्यापारी होता, खूप श्रीमंत व्यापारी, जो की आपल्या मुलावरती ओरडला. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या घरी आपण एखादं काम केलं नाही किंवा आपल्याकडून काही चुकी झाली तर आपले पॅरेंट्ससुद्धा आपल्यावरती ओरडत असतात. सेम इथे आता एक जो श्रीमंत व्यापारी आहे तो आपल्या मुलावरती ओरडत होता. I gave you so much money to start a business and yet you have not earned anything. आता तो ओरडला तर याचं कारण आपल्याला दिलेलं आहे की तो म्हणतोय की आत्तापर्यंत तुला मी भरपूर पैसा दिला एखादा व्यापार सुरू करायला, तरीसुद्धा त्या पैशाचा योग्य वापर तू केला नाही आणि कुठलाही व्यवसाय तू सुरू केला नाही. यासाठी तो त्यावरती ओरडतोय. यू आर गुड फॉर नथिंग. तू कसल्याही कामाचा नाही. गुड फॉर नथिंग म्हणजे काय, काहीच कामाचं नाही किंवा तुझा काहीच उपयोग होत नाही. लुक ॲट दिस डेड माऊस. अ कॅपेबल मॅन कॅन स्टार्ट अ बिझनेस इवन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज दिस. आता तो रागाच्या भरात बोलून जातो आणि म्हणतो की तुला कुठल्याही कामाचा काम करण्याची इच्छा नाही किंवा तुला व्यापार म्हणजे काय हे सुद्धा समजत नाही. एखादा माणूस जर त्याला खरंच व्यापार करण्याची खूप उत्सुकता असते किंवा खरंच खूप गरज वाटते, तो माणूस एखाद्या मेलेल्या उंदरापासून सुद्धा आपला व्यापार सुरू करू शकतो. म्हणजे त्यांना म्हणायचं असते की इथे जर आपल्याला इच्छाशक्ती असेल तर आपण त्याच्या बळावरती काहीही मिळवू शकतो. मग तुझ्या मनातच नाही आहे तुला कुठलाही व्यवसाय करायचा तर तू काहीच करू शकणार नाही. ज्याला करायचा आहे तर तो मेलेल्या वस्तूंपासून सुद्धा एखादा व्यवसाय सुरू करू शकतो. मग इथे जो मेलेली वस्तू आहे ती वस्तू नाही तर तो एक काय आहे, माऊस आहे, उंदीर आहे. सोमदत्ता वो वॉज अ पुअर ऑर्फन बॉय हर्ड दिस वर्ड्स. आता सोमदत्ता हा कोण होता, ऑर्फन. ऑर्फन म्हणजे काय, अनाथ मुलगा होता. मग त्याने हे सगळं ऐकलं. ही वेंट इन अँड रिक्वेस्टेड द मर्चंट, प्लीज लेंड मी धिस माऊस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. आता जेव्हा हा मर्चंट व्यापारी आपल्या मुलाला बोलत होता तेव्हा एक अनाथ मुलगा होता. त्यांनी ही सगळी गोष्ट ऐकली आणि त्याच्या डोक्यावरती म्हणजे त्याच्या मनामध्ये विचार आला की यांनी जे म्हटलं तर खरंच तसं होईल का. मग तो म्हणाला की हा मेलेला जो उंदीर आहे तो तुम्ही मला विकत द्या. देन द मर्चंट बस्ट आउट लाफिंग बट स्टील ही गेव द माऊस टू सोमदत्ता अँड टूक द रिसिप्ट दॅट सोमदत्ता रोट आउट टू हिम. आता तो सुरुवातीला एकदम हसायला लागला की कुणी एखाद्या मेलेल्या उंदरापासून व्यापार सुरू करू शकते का, त्याला हसायला आलं. पण त्याने नंतर थोड्या वेळाने तो उंदीर सोमदत्ताला दिला आणि त्या बदल्यात त्याने एक रिसिप्ट त्यावरती लिहून दिलं की मला या बदल्यात तुला पैसा द्यावा लागेल किंवा कुठली तरी वस्तू द्यावं लागेल. ॲट होम सोमदत्ता रोस्टेड द ग्रेन वेल. देन ही टूक अ पिक्चर्स ऑफ वॉटर स्टूड ॲट द क्रॉस रोड विथ हिज ग्रेन अँड द वॉटर ही वेटेड फॉर अ लॉंग टाईम. आता काय केलं बघा, सोमदत्ता वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड. त्यांनी काय केलं की तो जो मेलेला उंदीर होता तो हातात घेऊन तो रस्त्याने चालला होता. देन वेन अनदर शॉपकीपर कॉल्ड हिम, कम हिअर बॉय, आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. आता जेव्हा त्याच्या हातामधला मेलेला उंदीर एका माणसाने बघितला तो त्याने आवाज दिला आणि म्हणाला की मला तो हा मेलेला उंदीर विकत दे, जो की मी माझ्या मांजरीला काय करेल, खायला घालेन. आय विल गिव्ह यू 2 हँड्सफुल ऑफ ग्रेन फॉर इट. त्या बदल्यामध्ये मी तुला काय करेल तर 2 मुठ्ठी चणे देईल. देन सोमदत्ता ॲक्सेप्टेड द ग्राम. आता
त्यालासुद्धा आनंद झाला आणि त्याच्या खऱ्या व्यापाराची इथून सुरुवात झाली. त्याने तर काय केलं, तो मेल्ला उंदीर त्या व्यापाऱ्याला दिला आणि त्याच्याकडून 2 मुठ्ठी ग्रेन घेतले. Then at home, Somdatta roasted the gram well. Then he took pitchers of water and stood at the crossroads with his gram and the water. He waited for a long time. आता त्यांनी काय केलंय, ते हरभरे घरी घेऊन आला, त्याला भाजले, त्याच्यापासून फुटाणे तयार केले आणि थोडं पाणी घेऊन तो आता रस्त्यावरती उभा राहिला आणि आता ते आपले ग्राम विकायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्या व्यापाराला आता इथून सुरुवात झालेली होती. बट in the evening, when the laborers were returning from the woods, they saw the boy with roast gram and water. Somdatta offered them the gram and water politely. आता तेवढ्यात काय झालं, तर इथे वूड म्हणजे लाकूड नसून जंगलामध्ये जंगल म्हणू शकतो. जंगलामधून जे काम करणारे लोक होते ते वापस आले. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला त्यांनी काय पाहिलं, दे सॉ द बॉय विथ रोस्ट ग्राम अँड वॉटर, की हा एक मुलगा आहे, तो आपले हरभरे आणि पाणी घेऊन तिथे बसलेला आहेत. सो सोमदत्ता ऑफर्ड देम, त्यांना ऑफर दिली. ऑफर म्हणजे काय, तर त्यांना म्हटलं की हे जे हरभरे आहेत, चणे आहेत, हे चणे आणि पाणी घ्या. एक पोलाइटली रिक्वेस्ट केली. बट वी हॅव नो मनी, 2 स्टिक्स ऑफ वुड्स इज ऑल वी कॅन गिव्ह. आता त्यांनी तो म्हटला की माझ्याजवळचं पाणी वगैरे तुम्ही घ्या. मग हे जे लोक होते यांना वाटलं की आमच्याकडे तर पैसे नाही. त्यांनी उत्तर दिलं, तुझ्याकडून विकत घ्यायला आमच्याकडे पैसे नाही आहे, आमच्याकडे फक्त काय तर स्टिक्स आहेत. सो दॅट्स अ गुड पेमेंट फॉर दिस सॅम्पल फेअर. आता तो म्हणाला, ठीक आहे, पैसे नको, तर मला या पाण्याच्या आणि हरभऱ्याच्या बदल्यामध्ये तुम्ही मला हे स्टिक द्या. एक्सलाइम सोमदत्ता बाय ॲक्सेप्टिंग 2 sticks फ्रॉम इच laborer. Somdatta collected a small bundle of sticks. He took the bundle to the market, sold it and bought some more gram with it. आता सगळ्यांनी काय केलंय, 2-3 दिवस त्यांनी सतत या गोष्टी केल्या आणि त्या लोकांनी त्याला थोड्या स्टिक दिल्या. म्हणजे ज्या काही काड्या होत्या, लाकडं होते, ती दिले. त्याची त्यांनी मोळी बनवली आणि ती मोळी मार्केटमध्ये घेऊन तो गेला. मोळी विकल्याबरोबर त्याला पैसे मिळाले. त्या पैशाची त्यांनी परत अजून ग्राम खरेदी केले. Somdatta did this every day. He became well known among the laborers as the nice boy who offered tasty gram and refreshing water just for a couple of sticks. आता इथून त्याच्या व्यवसायाला चांगल्या पद्धतीने गती आली होती. मग हे जे लोक होते यांना सुद्धा माहिती होतं की हा सोमदत्ता आहे, खूप छान पद्धतीने व्यापार करतोय आणि आपल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचे हरभरे किंवा पाणीसुद्धा शुद्ध असं पाणी आपल्याला सर्व करतोय. त्या बदल्यामध्ये आता यांनी त्याला पैसे न देता स्टिक द्यायला सुरुवात केलेली होती. सो वन्स वेन सोमदत्ता वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट, ही मीट अ पॉटर. ही नीडेड वूड टू बर्न in his furnace. In return of the sticks, he gave Somdatta pots for his gram and few pitchers for the water. आता हा रोज मार्केटमध्ये जायचा, तिथे आपली स्टिक विकायचा. असं करत करत एक दिवस एका माणसाच्या नजरेमध्ये तो आला आणि त्याला काय पाहिजे होतं बघा. ही मेट अ पॉटर म्हणजे काय, तर जे पॉट बनवतात ते म्हणू शकतो आपण. ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नेस. आता फर्नेस म्हणजे काय, तर त्यांचे जी काही कारखाना असेल किंवा जे काही भट्टी असेल त्यामध्ये जाळण्यासाठी त्याला लाकडं पाहिजेत होते. मग त्यांनी काय केलं, तर ह्या स्टिक त्याच्याकडून घेतल्या आणि त्या बदल्यात त्याला अजून जास्त पैसे मिळाले होते. सोमदत्ता डिड नॉट वेस्ट एनी मनी. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्राम इन द इव्हिनिंग. आता अशा पद्धतीने हा जो सोमदत्ता होता, याला येणारे जे पैसे होते तो विनाकारण कुठेही खर्च करत नव्हता. सकाळी मार्केटमध्ये जायचं, काड्या विकायच्या, त्यापासून पैसे मिळवायचे आणि त्यापासून ग्राम घेऊन संध्याकाळी विकायचे. म्हणजे दोन्ही टाईम त्याचा हा बिझनेस चालू झालेला होता. Somdatta did not waste any money. He worked hard to sell the wood in the morning and the gram in the evening. One day he had enough money to buy at the wood for the laborers. He sold it at a good price in the market. After some time he even set up his own shop in the market. आता हे काम त्याचं रेग्युलर चालू होतं. असं करत करत त्याचा व्यापार वाढला होता. नंतर त्यांनी काय केलं होतं की डायरेक्टली त्या वूडमधून हे जे लेबर काम करत होते त्या लेबरकडून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लाकडं विकत घेतले आणि त्यापासून चांगला बिझनेस सुरू केल्यानंतर एके दिवशी त्यांनी स्वतःचं शॉप इथे आता ओपन केलेलं होतं.
ही वॉज ऑलवेज पोलाइट टू हिज कस्टमर. आणि तो कसा होता, अतिशय नम्रपणे आपल्या कस्टमरसोबत बोलत होता. सम ऑफ देम पेड हिम कॅश व्हाईल अदर्स पेड हिम इन अ काइंड. आता कुणी त्याला पैसे द्यायचे तर कुणी वेगळ्या स्वरूपाचा काही पैसे असतील किंवा काही धान्य वगैरे असेल, अशा पद्धतीने त्यांचा तो व्यवहार चालत होता. दे गेव हिम वॉट एव्हर आर्टिकल दे कुड ऑफर. आता काही लोक काय करायचे तर आपल्याजवळ असलेल्या वस्तू त्याला विकत द्यायचे किंवा त्याला द्यायचे, त्या बदल्यामध्ये ऊन घ्यायचं. देवाणघेवाण इथे सुरू झालेली होती. सोमदत्ता ऑलवेज फाउंड सम वे ऑफ सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. आता काही लोकांकडून काही आर्टिकल्स, काही वस्तू घेतल्यानंतर तो या वस्तूंचा सुद्धा व्यापार करायला लागला होता. ज्या लोकांना खरंच अशा वस्तूंची गरज आहे त्या लोकांपर्यंत त्याच्या ह्या वस्तू पोहोचायच्या. म्हणजे ॲट अ टाईम त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे व्यापार करायला सुरुवात झालेली होती. देन आफ्टर अ फ्यू इयर्स सोमदत्ता बिकेम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. आता भरपूर मेहनत केल्यानंतर तो त्या टाऊनमधला एक वेल सेटल किंवा आपण म्हणू की एक चांगला व्यापारी तो झालेला होता. वन डे ही आज द goldsmith to make him a small golden mouse. He took the mouse to the rich merchant. एक दिवस मग त्यांनी काय केलं की तो गोल्डस्मिथ म्हणजे सोनाराकडे गेला आणि सोनाराला म्हटलं की मला एक सोन्याचा उंदीर तू बनवून दे. तो सोन्याचा उंदीर बनवून तो ज्या माणसाकडनं, ज्या व्यापाऱ्याकडनं त्याने मेलेला उंदीर घेतलेला होता त्याच व्यापाऱ्याकडे तो सोन्याचा उंदीर घेऊन गेला. I had borrowed a dead mouse from you a capital many years ago. Today I have come to return it. Please accept this golden mouse. आणि तो त्या व्यापाऱ्याच्या घरी पोहोचला आणि त्याला सांगितलं की एकेकाळी तुम्ही मला मेलेला उंदीर विकत दिला होता, त्या बदल्यामध्ये तुम्हाला तुम्ही मला रिसिप्ट दिली होती. सो आज मी तुम्हाला ते वापस करतोय. मेलेला उंदीर नाही, पण आता तुम्हाला सोन्याचा उंदीर बनवून देतोय. द रिच मर्चंट वॉज जेंटली सरप्राईज. आता हे असं ऐकल्यानंतर तो जो व्यापारी होता त्याला अतिशय आश्चर्य झालंय. ही हॅड अ ब्युटिफुल अँड इंटेलिजंट डॉटर्स. शी वॉज इम्प्रेस विथ अ सोमदत्ता बिझनेस स्किल दॅट शी आस्क्ड हर फादर इट शी कुड मॅरी हिम. आणि त्यानंतर व्यापाऱ्याची जी मुलगी होती त्या मुलीला याचा सोमदत्ताचा व्यापार करण्याची जी पद्धत होती आणि ज्याप्रमाणे इनोसंट तो लोकांसोबत वागत होता आणि पोलाइटलीपणे त्याने आपलं सगळं म्हणजे सुरुवात ज्यापासून झाली होती ते सगळे म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी कबुली केली होती त्या कबुलीला तो वापस करायला आला होता. हे सगळं ऐकून त्यांचे जो व्यापारी होता त्या व्यापाऱ्याची मुलगी आपल्या वडिलांना म्हणते की मला याचा बिझनेस स्किल खूप आवडला आहे, सो तुम्ही आम्हाला लग्नाची परमिशन द्याल का. देन the Somdatta who was a poor orphan by earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. It is not known whether the rich man's sons learned any of the skill from the Somdatta. आणि अशा पद्धतीने त्या व्यापाऱ्याने सुद्धा आपल्या मुलीची इच्छा पूर्ण केली आणि त्या दोघांचं लग्न लावून दिलं. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की म्हणजे त्यांनी हा जो व्यापारी होता त्याने सुरुवातीलाच आपल्या मुलांना सांगितलं होतं की ज्याला जर व्यापार करण्याची इच्छा असेल तर तो मेलेल्या उंदरापासून सुद्धा व्यापार करू शकतो. आणि हे सोमदत्तांनी खरं करून दिलं आहे. तेव्हापासनं मग सोमदत्ता त्या प्रदेशामध्ये किंवा त्या लोकांमध्ये फेमस तर झालाच होता. त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी त्यापासून काय घेतलं होतं तर एक मोटिवेशन त्या लोकांना मिळालेलं होतं. सो स्टुडंट, इन दिस वे वी कम्प्लीट अवर लेसन दॅट इज द माऊस मर्चंट. It is a beautiful, very beautiful story. In this story, the writer says that if we are having a hope or we are doing anything, then we have to do this with our politeness, with our fulfill achievements. म्हणजेच काय तर तुम्हाला एक इच्छाशक्ती असेल, विल पॉवर जर तुमच्याकडे असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. एक छोटासा मेसेज या लेसनमधून आपल्याला मिळालेला आहे. Now we see the workshop of this lesson.